मित्रांनो, गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला काही प्रश्न मी तुम्हाला घेऊन येतो तुमच्या मनातील, की सोनं आज स्वस्त झालं आहे का? का सोनं महागलं आहे? का आज सोन्याचे भाव नेमके किती आहेत? यापुढे सोनं स्वस्त होणार आहे का? की सोनं महागणार आहे? आज आम्हाला लग्नसराई सोनं विकत घ्यायचं, थांबावं का घ्यावं? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी घेऊन आलो. मार्केटचं एक असं गुपित मी तुम्हाला आज सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल, की सोन्या चांदीच्या भावांमध्ये कशी तफावत होत असते आणि तुम्ही त्याच्यामध्ये कसं अडकता, कसं ट्रॅप होता, काय नेमका निर्णय होतो आणि तुमच्यासोबत काय घडत असतं, मात्र तुम्हाला कसलाही थांगपत्ता लागत नाही. मित्रांनो, काही गोष्टी बारीक लक्षात ठेवल्या तर मात्र सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप समजून जातात, की सोन्या चांदीच्या मार्केटसोबत काय घडत असतं. मात्र त्याच्यासाठी बारीक नजर ठेवावी लागते. मागील 6 महिन्यापासून आपल्या चॅनलमार्फत मी तुम्हाला सोन्या चांदीमार्फतचे व्हिडिओ जे आहेत देत असतो, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत, की ट्रेंड कसा फॉलो होतो. बघा, काही दिवसांपासून सोन्याचा ट्रेंड एकदम अप्पर होता, हाय होता, मार्केट मोठं होतं, वाढत होतं. सोन्याचे भाव गगनाला चुंबत होते. 98,000चं सोनं 1,85,000पर्यंत गेलेलं होतं. हे सोन्याचे ताजे भाव चालत होते, म्हणजे सोनं डबल गेलं होतं. 8 दुनी 16चा भाव सोन्याचा चालला होता. मात्र मागच्या 3 ते 4 दिवसांपासून सोन्यामध्ये चांगलीच घसरण होताना पाहायला भेटत होती. आपल्यासाठी आनंदाची बातमी येत होती, म्हणजे 3 दिवसांमध्ये जवळपास सोनं 32,000ने स्वस्त झालेलं होतं. रोजचं 10-12 हजाराच्या दरम्यान सोनं स्वस्त झालेलं होतं. चांदीसुद्धा 4,30,000 वर गेलेली होती. मात्र चांदीसुद्धा 1-1.25 लाख स्वस्त झालेली होती. मात्र आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवता येईल, की काल अमेरिकेचा टेरिफचा निर्णय झाला. आपल्यावर लादलेला 50% टेरिफ अमेरिकेने फक्त 18%वर आणला. याचा अर्थ काय असतो मित्रांनो, की आपल्यावर लादलेला कर जो आहे तो कमी केला. मग सोन्याचे भाव किती पद्धतीने उतरायला पाहिजे, तुम्ही विचार करू शकता, की सोन्याच्या भावामध्ये किती मोठा जे आहे फरक यायला पाहिजे. आजच्या पद्धतीला सोन्याचे भाव ऐका. यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला आज दिली असं मानतो. आज मित्रांनो, अमेरिकेच्या टेरिफच्या निर्णयानंतर मात्र सोन्याचे भाव काय आहेत यावरून तुम्हाला लक्षात येतं, की तुम्ही कॉमन मॅन आहात आणि सामान्य माणूस कसा फसतो. आज सोनं जाऊ द्या, पहिले मी तुम्हाला चांदीपासून सुरुवात करतो. आज चांदी महाराष्ट्रामध्ये जवळपास 3,20,000 प्रति किलो होते. म्हणजेच काय, तर आपल्याला 4,30,000 वरून 3,20,000 वर आली, म्हणजे 320 रुपये प्रति ग्राम. आणि 1,10,000ने कमी होऊन 320 रुपये प्रति ग्राम, तर 3,200 रुपये जे आहेत तोळ्यावर चांदी महाराष्ट्रात विकते. आता हे चांदीचे भाव झाले, जिथे चांदीचा वापर बऱ्याच प्रमाणात बऱ्याच सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून एक मानलं जातं, की चांदीचा वापर जे आहे वाढल्यामुळे चांदीचे भाव जास्त कमी होऊ शकत नाहीत, किंवा तरीही 1,20,000च्या जवळपास घरात 3 दिवसात कमी झाल्यामुळे लोक संतुष्ट आहेत असं मानलं जातं. मात्र सोन्याबाबत आज नेमकं काय घडलं? सोन्याच्या भावात अशीच घट झाली का? सोन्याचे भाव उतरले का? आज 18, 22, 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत बघून घ्या. म्हणजे तुम्हाला मी जे काही सुरुवातीला प्रश्न उपस्थित केलते त्याचं उत्तर देईल मी तुम्हाला, आणि ह्याच प्रश्नातून उत्तर तुम्हाला आता भेटत जाईल. आज 18 कॅरेट सोनं 1 ग्राम मोजणी 12,040 रुपयाला भेटतं, जे महाराष्ट्राचे भाव आहेत. मी ते सांगतो तुम्हाला. त्याच्यात 3% GST ॲड नाही मित्रांनो, तीही लक्षात घ्या. 8 ग्राम मोजणी 18 कॅरेट शुद्ध सोनं 96,320 रुपयाला भेटतं. तर मात्र 10 ग्राम मोजणी 18 कॅरेट शुद्ध सोनं, ज्याला आपण 1 तोळा म्हणतो, तो 1,20,000ला भेटतो, म्हणजेच 1,20,400. मग आज किती घट झाली? अमेरिकेनं टेरिफचा निर्णय खाली पाडला. मग आज नेमकी घट किती झाली? तर बघा, मागच्या 3 दिवसामध्ये सोन्याच्या 18 कॅरेटमध्ये 27,000ची घट झाली. मात्र आज टेरिफचा निर्णय पडून जणू काही 20,000ची घट व्हायची, तर 4,950 रुपयानं आज कालच्यापेक्षा सोनं वाढलं आहे. कळालं का मित्रांनो? ट्रॅपिंग कशी असते? ट्रॅपिंग अशीच असते. ज्यावेळेस सोनं कमी 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 करत जातात, त्यावेळेस तुम्हाला ट्रॅप करतात. म्हणजेच काय, तर 3 दिवस त्यांचे 3 दिवस तुमचे, 1 दिवस त्यांचा. आता इथून पुढचं बघा, 22 कॅरेट सोन्यामध्ये 22मध्ये किती बदल झाले? 22 कॅरेट सोनं आज नेमकं काय भावाला भेटतं? तर 1 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं आज 14,715 रुपयाला भेटतं. तर मात्र 8 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं 1,17,720 रुपयाला भेटतं.
तर मात्र 10 ग्राम ज्याला आपण 1 तोळा म्हणतो, 1 तोळा 22 कॅरेट शुद्ध सोनं 1,47,150 रुपयाला भेटतं. मित्रांनो 31,000ची घट मागच्या 3 दिवसात 22 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये झालेली होती. आज मात्र 6,050 रुपयामागं तोळ्यामागं सोनं वाढलं आहे, म्हणजेच आज भाव वाढले आहेत. आता मित्रांनो ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली होती, सुरुवातीचे प्रश्न होते त्याचं उत्तर काय असतं, तर मित्रांनो मार्केट असतं ट्रॅप करण्यासाठी, म्हणजे तुमचा पैसा गिळायला बसलेलं. आता बघा आज अमेरिकेचा टेरिफचा निर्णय काल झाला म्हणजे सोन्याचे भाव पडणं हे स्वाभाविक होतं का नाही, पण नाही. 3 दिवस असा कोणताही निर्णय झाला नव्हता तरी सोन्याचे भाव सतत 3 दिवस पडले. म्हणजे काय, जिथं लक्षात येतं की लोकांची डिमांड कमी झाली, लोक इंटरेस्टेड उरले नाही, तिथं सोन्याच्या किमती पडतात. आणि ज्यावेळेस सोन्याच्या किमती पडतात लोकांचे डोळे उस्पारतात आणि लोक सोनं विकत घेण्यासाठी पळतात. आणि ज्यावेळेस लोक सोनं विकत घेण्यासाठी पळतात त्याच्यानंतर मात्र पुढचे 4, 5, 6, 7 दिवस जे आहे सातत्याने सोनं महागतं आणि आपला मागचा रेकॉर्ड तोडून समोर जातं. म्हणजेच 1 लाखाची वस्तू 80,000 वर आणायची आणि 80,000 वरून परत 1,20,000 वर न्यायची, म्हणजेच हे झाला सोन्याचा खेळ. आणि आता आपल्याला 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव बघायचे आहेत. 24 कॅरेट शुद्ध सोनं 99.99 आज महाराष्ट्रामध्ये कितीला भेटतं, तर बघा 1 ग्राम मोजणी 24 कॅरेट शुद्ध सोनं 99.99 16,053 रुपये प्रति ग्रामवर भेटतं. तर 8 ग्राम वजनाची किंमत आहे 1,28,424 रुपये. तर मात्र 10 ग्राम वजन ज्याला आपण 1 तोळा म्हणतो 1,60,530 रुपये. मान्य आहे मला 1,85,000 वरून आज 1,60,000 म्हणजे जवळपास 25,000ची घट झाली. मात्र कालपर्यंत आपल्याला हे सोनं 30,000ने स्वस्त पाहायला भेटत होतं. आज ते एका तोळ्यामागं 6,600 रुपयाची वाढ चालू केली आहे. मित्रांनो हे कसं असतं, आको का धोका. कमी वाटती 6,600ची वाढ, कारण 3 दिवसात तर 30,000 घसरले. मात्र असंच 3 दिवस परत एकदा सोनं वर 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 जात राहतं आणि आपल्या जुना रेकॉर्ड मोडतं. आज तोळ्यावाईज विचार करायचा तर 18 कॅरेट 1 तोळा 1,20,400 रुपयाला, 22 कॅरेट 1 तोळा 1,47,150ला आणि 24 कॅरेट शुद्ध सोनं 1 तोळा 1,60,530 रुपयाला महाराष्ट्रात भेटतं. हे महाराष्ट्रातील सोन्याचे भाव आहेत मित्रांनो, ज्यामध्ये आपल्यासारख्या सामान्य वर्गाला फक्त ट्रॅपिंग शिवाय दुसरं काही हातात भेटत नाही. 3 दिवस भाव स्वस्त झाले आणि काल टेरिफचा निर्णय झाला तर भाव उतरतील असं वाटलं होतं. मात्र भाव परत एकदा आपल्याला 6-7 हजारांपर्यंत तोळ्याने वाढताना पाहायला भेटतात. म्हणजेच आता इथून पुढचे 3 ते 4 दिवस सोनं वाढेल आणि 3-4 दिवसानंतर मात्र सोनं परत 1 ते 2 दिवस स्वस्त होईल, परत 3-4 दिवस वाढेल. म्हणजे सोन्याचं एकच काम असतं, आपला नवीन उच्चांक बनवत राहणं. जिथं सोन्याला डिमांड मार्केटमध्ये कमी आली तिथं परत एकदा स्वस्त होणं आणि लोकांना ट्रॅप करणं, लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणं, सोनं विकत घ्यायला भाग पाडणं. आणि परत लोक सोनं विकत घ्यायला गेले की सोन्याच्या किमती परत एकदा मोठ्या प्रमाणात वाढवणं. हा मार्केटचा साधा सिंपल नियम आहे मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. जिथं वाचायचं कसं, तर इथं पहिल्या 2 ते 3 दिवसात जिथं सोनं स्वस्त झालं तिथंच विकत घ्यायचं. लालसा केली अजून स्वस्त होईल की तिथं आपण विषय संपला, असं मार्केटचा नियम असतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सोन्या चांदीच्या ताज्या भावांबद्दल रेग्युलर अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे डेली सोन्या चांदीचे ताजे भाव आपल्यासोबत आम्ही शेअर करतो.